मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भागी बाल्याबरोबर घासबाजारात आली तेव्हा बोली तिची तिथं आतुरतेनं वाट बघत बसली होती. तिचं एका बाजूचं तोंड सुजलं होतं, काळं निळं पडलं होतं. भागीनं विचारलं तिला, का झालं आऊ? बोलीची नजर घाबरलेली दिसली तिला. बोली घाईघाईनं म्हणाली, हैसन पलता का ता इनामदार ह्या मागं लागेल असल का ता तुहा निजूचा कही. बोलीला वाटलं आपल्यासारखीच भागीही घाबरेल, पण भागी थंड चेहऱ्यानं म्हणाली, मग का झालं? बोलीलाच धक्का बसला. तिनं काळजीनं काय घडलं ते भागीला आणि बाल्याला ऐकवलं. काल संध्याकाळी बोली खूप दिवसांनी इनामदाराच्या वाड्यावरती गेली होती. काहीतरी 20-25 रुपयांची गरज होती म्हणून. खरं तर बोलीनं भागीचं लगीन करून दिल्यापासून इनामदाराच्या वाड्यावरती पाय ठेवला नव्हता. पण भस्मानं पोराबाळांसह कोकणात जखाईच्या जत्रेला जायचं ठरवलं आणि पैशांची अडचण समोर उभी राहिली. तेव्हा बोली आत्तापर्यंत इनामदार भागीला विसरूनही गेला असेल असं वाटून इनामदाराच्या वाड्यावर गेली. गेल्या गेल्या इनामदारानं वाड्याच्या दारातच बोलीच्या कानाखाली आवाज काढला आणि आता गरज पडली म्हणून आलीस का तंगड्या वासायला असं सुनावलं. मग भागी कुठाय म्हणून विचारलं. त्याला तशी भागीचं लगीन झाल्याची कुणकुण होतीच पहिल्यापासून आणि तो बोलीची वाटच पाहत होता. भागी त्याच्या मस्तकात घट्ट बसली होती. पण ठाकरणीच्या मागं हुंगत फिरायला इनामदारांनी आपली अवकाश सोडली नव्हती. त्यांना माहीत होतं गरज पडली की आपसुकच बोली त्यांच्या दारात येणार होतीच. तशी ती आली आणि इनामदारानं वचपा काढला. भागी कुठाय म्हणून विचारलं. बोलीनं भोळेपणानं सांगितलं आता तिचं लगीन झालं म्हणून. तर इनामदारानं दुसरा फटका चढवत तिला तंबी दिली, भागीला वाड्यावर घेऊन ये. बोलीनं त्या अवस्थेतही त्याला परोपरीनं समजावून सांगितलं की ती तुमची मुलगी आहे, तुम्ही तिची आस धरणं गैर आहे. ते ऐकून इनामदार आणखीनच चिडला आणि पुन्हा एका फटक्याचा आहेर बोलीला मिळाला. इनामदारानं बोलीला पैसा तर दिलाच नाही, पण तिनं जर भागीला वाड्यावर पोचवलं नाही तर याची जब्बर किंमत मोजावी लागेल असा सज्जड दम देऊन तिला हाकलून दिलं. बोली मग भल्या सकाळी येऊन घासबाजारात भागीची वाट पाहत थांबली आणि ती आल्यावर तिनं भागीला पुन्हा नागवडीत पाय ठेवू नको म्हणून सांगितलं. भागी एकाएकी चिडलीच. मालका नाही सांगितलं, तू आता बगल झे. बोली विचित्र नजरेनं भागीकडं बघत राहिली. भागीच म्हणाली, नागौरीत यायचा नाहा तर पोटाला का भरचा, पण ता तुया आबरीव घालल मा. भागी वैतागून म्हणाली, घालन दी. बोली ढासळलीच एकदम. हे आपली पोरगीच बोलते हे तिला पटेना. तिनं हताशपणे बाल्याकडं पाहिलं. तो काहीतरी मार्ग काढेल असं तिला वाटलं, पण बाल्या काही घेणं देणं नसल्यागत मुकाट राहिला. पाप लागील भागे. बोलीनं पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. बाकी मानसभर निजेल तर पापना लागत. भागीनं विचारलं. बोली बावचळलीच, पण कसं बसं म्हणाली, ता तुहा बाबा है, मग पोर मलमाता वाड्यावरती ठेवून घेईल का. बोली हतबल झाल्यागत म्हणाली, जपन रे, आणि वळून तशीच हतबल पावलं टाकत निघून गेली. भागीला मनातनं तिचं वाईट वाटलं. ती म्हणते ते खरंच आहे हे तिला पटलं होतं. इनामदार तिचा बाप होता आणि त्यानं तिची इच्छा धरणं गैर होतं. पण इनामदाराला घाबरून नागवडीत येणंच बंद करायचं म्हणजे मग खायचं तरी काय. बोलीचं ते म्हणणं मात्र तिला पटलं नाही. तरीही तिनं स्वतःशी ठरवलं की चुकूनही इनामदाराच्या वाड्याकडं फिरकायचं नाही, त्याला चुकवत राहायचं. इनामदार किंवा त्याची पोरं कधीच घासबाजारात येत नसत. उलट ठाकरच हमखास गिऱ्हाईक मिळतं म्हणून स्वतःच इनामदाराच्या वाड्यावर घास, मोळ्या, मधाची पोळी वगैरे घेऊन जात. त्यामुळे इनामदार आपल्याला हिथं येऊन गाठेल अशी भागीला भीती नव्हती. त्यामुळं ती निश्चिंत होती. काही दिवसांतच भागीच्या लक्षात आलं
की नागवडीत जाताना येताना जर बाल्या बरोबर असेल किंवा कुणीही ठाकर बरोबर असेल तर नागवडीतली वाफेवर आलेली पोरं येतेस का वगैरे विचारायला किंवा खुणावायला तयार नसतात. नुसत्या ठाकरनीच असतील तर मात्र बेधडक विचारतात. पण पुरुष बरोबर असतील तर कधीतरी क्वचित भेटणारी ही पोरं किंवा माणसं काही विचारायला टरकतात. त्यामुळं कधीतरी जी काही 2-4 रुपयांची वरकमाई होते ती होत नाही, उलट बुडते. हे लक्षात आल्यावर बाल्याला ती नागवडीत येता जाताना टाळायला लागली. त्यानं सारखा आपला शेपटा धरून वागू नये असं तिला वाटू लागलं. आणि मग ती आडून आडून त्याला नागवडीत तरी तिला एकटं सोडण्याचं सुचवू लागली. आणि बाल्याही तसा शहाणाच. त्यानं 2-4 वेळा तिनं तसं सुचवताच तिला काय म्हणायचंय ते ओळखून स्वतःच तिला एकटं सोडायला सुरुवात केली. त्याला त्यात फायदाच दिसला. भागी मग मनमोकळेपणी घास आणि मोळ्या विकायला जाऊ लागली. नंतर तर ती घास मोळी वगैरे विकून झाल्यावर मुद्दाम कुणी येणार का, विचारणारं भेटतंय का म्हणून नागवडीतच रेंगाळू लागली. 2-4 दिवसात 1-2 जण तरी तिला भेटायचीच. आणि ज्या दिवशी तसं कुणी भेटेल त्या दिवशी बाल्याला थोडी जास्त दारू प्यायला मिळायची. सुकट बोंबलाचं कालवण खायला मिळायचं. तो खुश व्हायचा. नागवडीत आडोशांना कमतरता नव्हती. मोकळ्या बखळी आणि वैराण पडकेवाडे भरपूर होते. तिथं लोकांच्या नजरा चुकून एकदा आत शिरलं की बाहेरच्या जगाला कशाचा काही थांगपत्ता लागायचा नाही. आणि गावात नाहीच जमलं तर गावाभोवतालच्या रानावाड्यांचा आसरा तर असायचाच. काही जण तर स्वतःच्या वाड्याच्या मागच्या गोठ्या गव्हाणीतच आपलं काम उरकायचे. आणि कुणाला काही सुचलंच नाही तर भागी मग स्वतःच महादेवाच्या देवळाजवळचा नदीतला ओढा सुचवायची. तिला स्वतःलाच ती जागा बेहद्द आवडायची. तो गोमटा पोरगा मनात तरंगत राहायचा. हळूहळू बायकांच्या वासावर असणाऱ्या नागवडीतल्या साऱ्याच मर्दाव्यांना भागी बोलवली की येते हे कळायला लागलं. आणि आधीच तिला पाहून पाहून पागल झालेली ती माणसं आणखीनच पागल होऊ लागली. दरम्यान हिरी मात्र बाल्याप्रमाणेच भागीपासून कतरू लागली. नागवडीत येताच हिरी तिला टाळू लागली. दोघी एकत्र असल्या की सारी माणसं भागी भोवतीच लाळ घोटत राहतात. आपल्याला पुसत नाहीत. आपण फिक्या पडतो तिच्या रूपासमोर. हे हिरीच्या लक्षात येत गेलं. कधी कधी भागी एकटीच 2-2, 3-3 माणसं मटकावू लागली आणि हिरीला नुसतंच पाहत राहण्याचा कंटाळा येऊ लागला. तिची कमाई घटली. त्यामुळं आपण एकट्या एकट्याच राहिलो तरच आपला काहीतरी पाड लागेल हे तिनं जाणलं. आणि ती नागवडीत तरी भागीपासून दूर राहू लागली. भागीला त्याचं काहीच वाटलं नाही. फारिष्टावाले घासाला काही नाही म्हणत नाहीत, पण फाटीची एखादी काठी जरी ठाकराच्या हातात दिली तरी चवताळून उठतात. त्यामुळं भागीनं जमेल तोवर घासच विकला. पण हळूहळू जंगल डोंगर वाळू लागली. घास सुकला. मग मात्र विळा तोडून भागीला हातात कोयता घ्यावाच लागला. आणि ती फाटी तोडायला जाऊ लागली. बाल्याला मात्र आजकाल मासे मारून आणायचा चटका लागला होता. झोपेतनं उठला की तो सरळ दरीतल्या नदीवर जाऊन बसायचा. ते पार संध्याकाळीच घरी यायचा. पण येताना मरळ, वांबाट, खेकडे असं काहीतरी आणायचाच. त्यात भागी आजकाल बरा पैसा मिळवू लागली होती. बाल्यापुरती का होईना दारू ती आणायचीच. त्यामुळं खाण्यापिण्यात बाल्याची जरा मज्जाच होऊ लागली. खाऊन पिऊन पैसा उरलाच तर भागी तो रईकडं द्यायची. बाल्याचा हात शिकारीतही चांगला होता. दगडाच्या टिप्पिऱ्यास तो धावता सस्सा पाडायचा. पाखरांची घरटी अल्लात काढायचा. त्यांची अंडी पळवायचा. खारुट्या सुद्धा मारायचा. एकदा तर त्यानं अख्खा मोर मारला होता. सारी धामणी त्या दिवशी मोराचं मटण जेवली होती. वर मोराचा पिसारा विकून बाल्यानं 3-4 रुपये सुद्धा मिळवले होते. कधी मनात आलं तर बाल्या भागीला आणि रईला फाटी तोडून द्यायला जंगलात जायचा. नवं लगीन झालं होतं तेव्हा घास कापून द्यायलाही मदत करायचा. आग्या मोहळाचा मध काढण्यात तर बाल्याचा हात धरणारं अख्ख्या धामणीत तरी कुणी नव्हतं. पावसाळ्यात आपल्या बापाच्या बरोबरीनं तो वावरात राबायचा. 4-2 पायल्या हुलगा उडीत काढायचा. बाल्या नाचायचाही छान. ढोलकीचा आवाज ऐकला की त्याच्या पायांत वीज सळसळू लागायची
आणि इतरांनी पाहत राहावं अशा धुंदपणे तो नाचत राहायचा. हिरी बाल्याच्या नाचावर फिदा होती. ती भागीला 2-3 वेळा म्हणालीही होती की तू जर त्याची बायको नसतीस तर मीच त्याला पळवला असता. त्यामुळं तर भागीला बाल्या आणखीनच आवडू लागला होता. एकदा तर बाल्यानं एक अजगराचं जिवंत धूड पकडून धामणीत आणून पटांगणात खेळवलं होतं. साऱ्या बायका घाबरून त्याच्या नावानं कलकलाट करत राहिल्या होत्या. भागी हसत राहिली होती कौतुकानं. एकदा भागीला जंगलात नेऊन एका करवंदाच्या जाळीत त्यानं तिला वाघाचे बछडे दाखवले होते. त्यांच्याशी खेळला होता. त्या ऐनवेळी वाघीण कुठूनशी अचानक आली तेव्हा एका हातात कोयता घेऊन बाल्या भागीला स्वतःच्या मागं दडवत वाघिणीसमोर जाळीतून बाहेर पडला होता. वाघिणीचा गळा चिरायची त्यावेळी त्याची तयारी होती, पण वाघीण चुपचाप जाळीत शिरली. त्यावेळी भागीला बाल्या खूप खूप मोठा वाटला होता. अख्ख्या धामणीत बाल्या एकटाच असा होता की ज्यानं दरीतल्या नदीत 7 आसरा पाण्यात खेळताना पाहिल्या होत्या. त्यांनीही त्याला पाहिलं होतं पण काही केलं नव्हतं. बाल्यावर त्यांची कृपा होती म्हणे. बाल्या कधीतरी ती कथा रंगून रंगून खुलवून खुलवून सांगायचा. तेव्हा तर भागीची छाती अभिमानानं भरून यायची. पण हाच बाल्या फारिष्टवाल्यांचं नुसतं नाव जरी काढलं तरी भिजलेल्या कुत्र्यासारखा मांडीत शेपटी घालायचा. तोच नव्हे तर प्रत्यक्ष वाघाशी झुंज घेतलेले ठाकरही फारिष्टवाल्यांना टरकायचेच. असं का, हा प्रश्न भागीच्या मनात सलत राहायचा. पण तिलाही फारिष्टवाल्यांचं भ्या वाटायचंच. गारठा होता आणि साऱ्या दऱ्या झाडीत धुकंही साठलं होतं. त्यामुळं रात्र आणखीनच दाट झाली होती. नाचासाठी सारी धामणी पटांगणामध्ये जमली होती. प्रत्येकानंच थोडीफार तरी दारू ढोसलेली होती. त्यामुळं अंगात ऊब होती. भागीनंही 2 कोप घेतले होते. सारे जण ढोलिया सुबाची वाट पाहत होते. तो अजून नागवडीतून परतला नव्हता. शक्यतो प्रत्येक ठाकर दिवस मावळायच्या आत आपापली वाडी गाठतो. क्वचित काही काम निघालं तरच त्याला उशीर होतो. कुणीतरी म्हणालं, सुबा वाटेतच कुठेतरी दारू पिऊन पडला असेल. मग त्यावरती थोडी चेष्टा मस्करी झाली. सुबा रात्री दारू पिऊन नागवडीतनं निघाल्यावरती साऱ्या वाटेनं एकटाच कसा झिंगत मोठमोठ्यानं बरळत गाणी म्हणत येतो याची नक्कल एका तरण्या पोरानं करून दाखवली. हसण्याचा हर्षकल्लोळ झाला आणि त्याच वेळी वरच्या खिंडीत काहीतरी चमकलं. 1-2घांच्या ते लक्षात आलं. ते इतरांना ती चमक दाखवू लागले. तोवर ती विझली. अंधार पहिल्यागत झाला. त्याच वेळी दरीत कुठंतरी घुबड घुमलं. सारे स्तब्ध झाले. टवकारून खिंडीकडे पाहू लागले. थोड्या वेळानं पुन्हा प्रकाशाचा एक ठिपका चमकला. पुन्हा विझला. तेव्हा मात्र सारे गंभीर झाले. काही जण घाबरलेही. कोरड्या पडलेल्या जिभेनं रईचा नवरा हळूच फुसफुसला, मुंजाच डोल असल. ऐकणाऱ्या 1-2घांच्या अंगावरती तर काटाच आला. कुणीतरी म्हणालं, सुबा काहीतरी गंमत करत येत असेल. ते ऐकून साऱ्यांना जरा बरं वाटलं. पण सुबाकडं अशी काहीच गंमत नसते हे साऱ्यांनाच आठवलं. सुबा रात्रीचा उशिरा येणार असेल तर शांत वातावरणात खिंडीपासूनच त्याच्या लडखडत्या आणि मोठ्यानं म्हटलेल्या गाण्यांचा किंवा कुणाला तरी शिव्या दिल्याचा आवाज ऐकू येतो. असं काही चमकवणं त्याच्याकडं मुळी नसतंच. साऱ्यांच्या नजरा खिंडीवरच्या अंधारात रोखलेल्या आणि हृदय लक लक करणारी, रातकिड्यांची चिरचिर भयंकर वाटत असलेली. थोडा वेळ गेला आणि 5-6 सावल्या जवळ येताना जाणवल्या आणि पायांचे रप रप आवाज. कुणीतरी माणसंच आहेत हे लक्षात येईतोपर्यंत प्रकाशाचा एक गोल झोत पटांगणावरती पडला आणि सारी ठाकरं उजळून निघाली आणि पाठोपाठ झोतामागून एक आवाज आला, दरडावल्यागत. काय करताय रे हिथं बसून? चोरीची योजना आखताय की काय? तेव्हा साऱ्याच ठाकरांना एकदम कळालं की फारिष्टवाले आले आहेत. पण एवढ्या रात्री त्यांनी धामणीत का यावं? साऱ्यांची थर्राट झाली. बाल्यानं तर नकळत भागीचा दंडा आवळून धरला. त्याच वेळी खिंडीतून सुबाचा मोठमोठ्यानं गळा काढल्याचा आवाज येऊ लागला. बारीकसा. पटांगणातली ठाकरं मग उगीचच आणखीनच घाबरली. आम्हाला तुमच्या झोपड्यांची तलाशी घ्यायचे.
झोता मागणं तगडी सावली बोलली. सर्वांनी ओळखलं, हा साहेबाचाच आवाज. चोरीला गेलेला साग अजून सापडलेला नाही. आमचा संशय आहे तो धामणीतच दडवून ठेवलाय म्हणून. कुणी काही बोललं नाही. बऱ्या बोलानं झडती घेण्याआधी सांगा, कुणी केले चोरी? सारे गप्पच राहिले, लटलटत राहिले. घ्या रे झडत्या, साहेबानं शिपायांना आदेश दिला आणि फटाफट 4-5 आणखीन विजेऱ्या पेटल्या. त्या विजेऱ्यांमागं फारिष्टावाले भूतांसारखे दिसत राहिले. पण बाकीची धामणी उजळून निघाली. प्रकाशाचे झगझगीत झोत धामणीच्या पठारावरती आडवे तिडवे फिरत राहिले, नाचत राहिले. हिथून कुणी हलायचं नाही. साहेबानं ठाकरांना तंबवलं. सारेजण मातीच्या ढिगांगत बसून राहिले. साहेब स्वतः ठाकरांवरती झोत धरून तिथंच उभा राहिला. ठाकर दिपणाऱ्या डोळ्यांत भय घेऊन झोतामागची त्याची अस्पष्ट दिसणारी आकृती पाहत राहिले. बाकीचे शिपाई सरळ बोंग्यांमधनं गाई गुरांच्या जागांवर बोंग्यांच्या आसपास झडती घेऊ लागले. 1-2 बोंग्यांमध्ये झोपवलेली बारकी पोरं उठून किंचाळू लागली. पण पटांगणात बसलेल्या त्यांच्या आयांना जागा सोडून उठायची हिंमत झाली नाही. मध्येच प्रकाशाचा एक पट्टा साहेबाच्या तोंडावरून झळकून गेला आणि भागीला दिसलं की साहेब आपल्याच दिशेला रोखून पाहतोय म्हणून. त्याच्या खांद्यावर तिला बंदूकही दिसली, काळीशार, आणि तिच्या मणक्यामधनं गार असं काहीतरी वाहत गेलं. धामणीत चाललेला प्रकाशाचा खेळ खिंडीत येणाऱ्या सुबाला दिसला आणि घाबरून तो जागच्या जागीच थांबला. त्याचा आवाज ठपकन बंद झाला. काय प्रकार असावा तो त्याच्या लक्षातच येईना, पण काहीतरी भयंकर घडलं आहे हे त्याला जाणवलं आणि तो घशातून अजिबात आवाज निघणार नाही याची दक्षता घेत माघारी वळून पुन्हा नागवडीकडे धूम पळत सुटला. काही वेळात झडती संपली. सारे शिपाई पुन्हा पटांगणामध्ये आले. काही मिळालं नाही साहेब. साल्यांनी जंगलातच कुठेतरी दडवून ठेवलं असेल. हे असे बोलायचे नाहीत. घ्या, या साऱ्यांना नागवडीच्या पोलिसांकडे घ्या. साऱ्या ठाकरांमध्ये भीतीची एकच लहर पसरली. चला उठा रे, 2-3 शिपाई ओरडले एकदम. आणि मग साऱ्याच ठाकरांनी रडण्या ओरडण्याचा कालवा सुरू केला. आम्हाला ना जेवण जाव, आम्हाला ना जेवण जाव, ना जेवण जाव, आम्ही ना कैली चोरी. 1-2 ठाकरं तर सरळ साहेबाच्या पायावरच आडवी पडली. आम्हाला ना ठावर साहेब, पाया पलत तुह्या. उठा उठा. साऱ्या शिपायांनी मेंढरं हुसकावीत तसा ठाकरांभोवती हाकारा उठवला. ठाकरांच्या रडण्या ओरडण्यानं साऱ्या डोंगरदऱ्या दणानू लागल्या. एकच हलकल्लोळ माजला. साहेबानं वैतागून बंदूक काढली आणि हवेतच एक बार काढला. थो! ठाकरं गप्प झाली. पण जंगलातली पाखरं मात्र घाबरून उठली आणि कोकलत अंधारातच भिरभिरू लागली. झाडांना धडकन ओरडू लागली. चला, साहेबांनी आज्ञा केली. 5-6 शिपायांनी 50-60 ठाकर घेरले. साहेब पुढं निघाला आणि ठाकरं ओळीनं त्याच्या मागं. कुणी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर गोळी घालीन मी, साहेब गरजला. 1-2 विकलांग ठाकर आणि लहानी मुलं रडत भेकत धामणीत उरली. त्यांच्या आयांच्या छात्यांमध्ये तीळ तीळ तुटत राहिलं. पण ओळ मोडून आपल्या पोरांकडं जाणं त्यांना जमलं काही नाही. झगझगीत प्रकाशात सारी यात्रा नागवडीकडे निघाली. मागून शिपायांनी टाकलेल्या झोतात पुढं तडफदारपणाने चालणाऱ्या साहेबाची पाठ आणि पाठीवरची बंदूक ठाकरांना दिसत राहिली. सारे लटलटत्या पावलांनी त्याच्या मागोमाग चालत राहिले. अगदी शेवटून चालणारे 2 शिपाई आपापसात कुजबुजत राहिले. मानलं पाहिजेल बॉ ह्या साहेबाला. एवढ्या रात्री ठाकरवाडीत धाड घालायची म्हणजे वाघाचं काळीच पाहिजेल. लई धाडशी असता साहेब पहिल्यानं पाहिला म्या तर. बाकीचं साहेब कधी अंधारात जंगलात यायचं नाहीत. सारं काम बंगल्यात बसूनच करायचं. पण ह्यो या गळाच हाय. त्याच्या बिगर ही ठाकरबी वठणीवर नाही यायचीत. वय वय. सारे खिंडीत आले तसा साहेब थांबला. सारेच थांबले. साहेब ओरडला, बाल्या झुगरे पुढं य. बाल्या थांबल्या जागीच अर्धमेला झाला. पुढं य. बाल्या घामानं नाहूनच गेला होता. पुढं झाला. समोर दिसत असूनही साहेबानं त्याला विचारलं, तुझी बायको कुठाय?
मान छाटलेल्या कोंबड्यागत बाल्यानं भागीकडं पाहिलं. कुठाय? साहेब डरकला. ता तुटल्यागत बाल्याचा हात वर झाला. पुढं ये ग. भागीचा तर जीव जायचीच पाळी आली. पण कशीबशी ती पुढं झाली. साहेब मग शिपायांना म्हणाला, मी या दोघांना बंगल्यावर घेऊन जातो, थोडी चौकशी करतो आणि मग जीप घेऊन नागवडीत येतो. तोवर तुम्ही बाकीच्यांना घेऊन पुढं जाऊन पोलिसांसमोर उभं करा. शिपायांनाही कळेना की या दोघांचीच वेगळी चौकशी का करायची आहे. पण मग कुणी काही बोललं नाही. निघा, साहेब म्हणाला. मागं पुढं शिपाई आणि मध्ये ठाकरांची मुंग्यांसारखी रांग विजयऱ्यांच्या प्रकाशात डोंगर उतरू लागली. तरीही एक शिपाई काळजीने साहेबाच्या कानात येऊन फुसफुसला, साहेब, दोघांबरोबर तुम्ही एकटेच, काही दगाफटका? काळजी करू नको, साहेब मोठ्यांदा म्हणाला. तसं काही वाटलं तर सरळ गोळ्या घालीन मी दोघांना. ऐकून भागी आणि बाल्या तिथंच गळाठले. बाकीचे निघून गेले. खिंडीत तिघच उरले. साहेबानं दोघांवर झोत रोखलेला. चला रे पुढं, बंगल्याची वाट दाखव, साहेब म्हणाला. बाल्यानं हात जोडले. रडत म्हणाला, साहेब, मला मारय ना. नाही मारत, चल पुढं, चल ग तू पण, साहेब गरजला. मग पुढं बाल्या, मध्ये भागी आणि मागं साहेब असे तिघं बंगल्याकडची पायवाट उतरू लागले. भागीच्या पाठीतून तर थंड शहारे उठत राहिले. कधीही साहेबाच्या बंदुकीचा बार आपल्यावरती निघेल असं तिला वाटत राहिलं. ती आवाज न करता रडत राहिली. आपण साग चोरलेला नसताना आपल्याला वेठीला धरण्यात आलंय हे तिला आतमध्ये टोचत राहिलं. जंगल शांत होतं. बंगलाही शांत होता. एक शिपाई बंगल्याच्या दारात पेंगत बसला होता. तिघांच्या पायांचा आवाज ऐकून तो धडपडून उठत पुढे आला. बाल्या पूर्वीच्या एका साहेबाच्या तावडीत सापडून एकदा कधीतरी बंगल्यावर आला होता. पण भागी मात्र पहिल्यांदाच इथं येत होती. बंगल्याभोवती मुद्दाम वाढवलेल्या झाडांमधनं वारा सळसळत होता. खाली नदीच्या खडकातून पाण्याचा बारीक असा खळखळाट ऐकू येत होता. भैरू, साहेब शिपायाला म्हणाला, जीप काढ बघू बाहेर, पण त्याआधी मला खायला दे काहीतरी. भैरू लगबगू लागला. साहेब बंगल्याच्या पायऱ्या चढत दोघांना म्हणाला, या माझ्या मागं. मृत्यूच्या गुहेत जायचं असल्यागत दोघं पायऱ्यांशी घुटमळले. या. पुन्हा साहेबाचा आवाज आला तसा बाल्या उडाल्यासारखा पायऱ्या चढला. पाठोपाठ भागीही. साहेब एका मोठ्या खोलीत शिरला. दोघं दाराशी थांबले. आत या. दोघं दबकत दबकत आत गेले. भागीनं नकळत बाल्याची बंडी हातात धरलेली. त्या खोलीच्या एका कोपऱ्यात आसपासच्या वाड्यांतल्या ठाकरांचे धरलेले कोयते साठून पडलेले. भैरूनं जेवण आणून दिलं. साहेब खुर्चीत बसून जेवू लागला. भागी आणि बाल्या अपराधीपणे एकमेकांचा आधार घेतल्यागत ताटकळत उभे राहिले. मग घात चावता चावता साहेबानं बाल्याला विचारलं, कुठं दडवून ठेवलाय सागरे? साहेबाचा आवाज बाल्याला आता जरा नरम वाटला. तरीही तो मटकन खाली बसत जोहार केल्यागत हात जमिनीला लावत रडक्या आवाजात म्हणाला, मला ना ठावं साहेब, मी ना चोरी केलं. खरं बोलतोयस? साहेब खिळवल्यागत म्हणाला. बहिरीला हात लावत साहेब किंचित हसला. ठीक आहे, बघू पोलिसांसमोर. आता तू बाहेर जाऊन बैस, मी जरा हिची चौकशी करतो, साहेब म्हणाला. भैरू धावत आला. ह्याला व्हरांड्यात बसवून ठेव आणि लक्ष ठेव त्याच्यावरती, हिला हितच राहू दे. भैरू गालात हसला. मग दरडावत बाल्याला म्हणाला, चल रे बाहेर, चल. साहेब मार ना, बाल्या काकुळतीनं म्हणाला. तू जा, बायकांवरती हात उचलायचा रिवाज नाही माझा. साहेब खवळलाच एकदम. बाल्या शिपायाबरोबर बाहेर आला. बस इथं. व्हरांड्यात एका ठिकाणी शिपायानं हात दाखवला. बाल्या स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आणि कान आत लावत घाबरत बसला. भागीही घाबरून बाल्या गेलेल्या दाराकडं बघत राहिली. साहेब जेवता जेवता तिच्याकडं पाहत राहिला. मग तिनं साहेबाकडं मान वळवली. तो आपल्याकडं रोखून बघतोय म्हटल्यावर तशीच मान खाली झुकवली. साहेबाचं जेवण झालं. मग एक छानसा ढेकर देत साहेब तिला म्हणाला, आतमध्ये ये. भागीचा जीव घशाशी अडकला. म्हणलो ना, साहेब म्हणाला आणि आतल्या एका खोलीत शिरला. भागी थबकत्या पावलांनी आतमध्ये गेली.
ती खोली बघून चकित झाली. रंगवलेल्या भिंती, खिडक्यांना पडदे, स्वच्छ देखणा पलंग. असलं काही भागी पहिल्यांदाच पाहत होती आयुष्यात. साहेब खदखदत असल्यागत म्हणाला, आमचा संशय आहे तुझ्या नवऱ्यानंच साग चोरलाय म्हणून. भागीला नाही नाही म्हणावंसं वाटलं, पण आवाज गळ्यामध्येच गुदमरला. त्याला सोडवायची माझी तयारी आहे, साहेब समजूतदारपणे म्हणाला. भागीला आशा वाटून तिनं वर पाहिलं. साहेब हसला. पलंगाकडं बोट दाखवत म्हणाला, झोप तिथं. हा? भागी चरकल्यागत झाली. नवऱ्याला सोडतो मी तुझ्या. भागी स्तंभित झाली. बर्फ नजरेनं साहेबाला बघत राहिली. झोप म्हणलो ना? साहेबाच्या आवाजात जरब आली. भागीच्या डोळ्यांतनं पाणी निखळलं. झोप, नाहीतर आयुष्यभर आत घालीन तुझ्या नवऱ्याला. छातीवर मोठा धोंडा असल्यागत भागी पलंगाजवळ गेली. अवघडून उभी राहिली. झोप. भागी संकोचली. अशा स्वच्छ मऊ पलंगावरती ती कधीच झोपली नव्हती. साहेबाला काय हवं होतं ते तिला कळालं होतं, पण ते अशा चांगल्या ठिकाणी करायचं? साहेबाला वाटलं तिची इच्छाच नाही, त्यामुळे तो गरजला. झोप म्हणतो ना मी. भागी गोळी लागल्यागत पलंगावरती पडली. बाहेर बाल्याच्या कानांवरही तो आवाज पडला. त्यानं चमकून बहिरूकडं पाहिलं. बहिरू मिशीतच बारीक हसला. बाल्यानं गरिबागत मान वळवून बाहेरच्या अंधारामध्ये डोळे लावले. थोड्याच वेळात आतून भागीच्या उसाशा उमाशांचे आवाज येऊ लागले. तिचं विव्हळणं आणि हातातल्या कथलाच्या बांगड्यांचे आवाज ऐकून बहिरू चुळबुळू लागला. जागच्या जागी मान आत वळवून पाहण्याचा प्रयत्न करत राहिला. बाल्यानं गार वाजल्यागत आपले हात जोडून मांडीत दाबले आणि मलूल नजरेनं तो अंधार न्याहाळत राहिला.